घेतलेल्या आहेत की ज्या भाजपच्या कार्यकर्ते किंवा भाजपच्या ऑफिस म्हणून काम करतायत. आता मला सांगा तुम्ही, ही जी कॉक्रोच मुवमेंट ही उभी राहिली एका चीफ जस्टिसच्या वक्तव्यामुळं. जजेस आर सपोज टू स्पीक फ्रॉम देअर जजमेंट्स, नॉट देअर ऑफलाईन what you can say such comments. But I think we should be happy that he made that comment, and that is what this regime means. They want to treat the youth of this country as cockroaches. And cockroaches कहाँ पैदा होते हैं? जहाँ गंदगी है वहां ही कॉकरोचेस पैदा होते हैं. तो भ्रष्टाचार की गंदगी भाजपा और आरएसएस ने इतनी मचा के रखी है, स्थिति उन्होंने इस हाल तक खराब की है की राम के नाम पर दिया हुआ. काय वाटतं आता धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आणखीन काही मागणी होती? धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा ही एक पहिली स्टेप आहे. एज्युकेशन सिस्टमची मी आय वुड लाईक टू टॉक अबाउट एज्युकेशन सिस्टम. इट इज रिअली इन अ बॅड स्टेट in India as of now. Okay, are they going to improve this education system and employment system? There is a huge unemployment in this country, and education system needs to be rehauled right from the basics. That is what I would like to talk about: education system and employment systems. If you solve these two problems, this is what the youth needs: education, good education, quality education, free education, and employment. I'm a senior citizen. I'm 62-year-old. I have been born and brought up in a poor family. I could get good education in a renowned institute like VCTI, which is one of the best engineering colleges in India, because of public education, public funded education. This public funded education we have more or less killed in this country. I would like this government, whether this is the BJP government or the future, whosoever becomes the prime minister and the government, I would like to insist upon the public funded education. This is what I would like to say. आपण पाहू शकतो की या ठिकाणी विद्यार्थ्यांचे पालक सुद्धा मोठ्या संख्येने आले. या ठिकाणी सुद्धा आपण पाहू शकतो की ज्येष्ठ नागरिक सुद्धा आता या संपूर्ण आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. ताई, तुम्ही कुठून आलात? सर्वप्रथम आम्ही मुंबईचेच. विद्यार्थ्यांच्या आता आंदोलनाला यश आलंय, तुम्ही सुद्धा आता इथे यशाच्या जल्लोषात सहभागी झालात. काय तुमच्या नेमकी भावना? तुमची सुद्धा मुलं त्या ठिकाणी शिकत असतील. भावना म्हणजे अशी आहे की फक्त राजीनाम्यापुरती आम्ही बसलेलो नाहीयेत. पुढे ही पद्धत म्हणजे पुढेही हा असा काही प्रकार हा घडला नाही पाहिजे. आता विद्यार्थी ही जी युवा पिढी आहे, या युवा पिढीने असंच वारंवार रस्त्यावर उतरणं खूप महत्वाचं आहे. नक्कीच आई, काय सांगाल? विद्यार्थ्यांची जो चळवळ उभी राहिली किंवा एक लढा उभा राहिला, तुम्ही पाहिला का? कसा अनुभव राहिला तुमचा? खूप वाईट परिस्थिती होती दिल्लीला. इतक्या मुलांनी आत्महत्या केली, इतकी चेंगराचेंगरी झाली आणि पोलिसांनी एवढं मारलं ना, अक्षरशः टीव्हीवरती बघून डोळ्यातून पाणी आलं. हे असं नको व्हायला पाहिजे आणि हे खूप बेकार झालं हे कृत्य. माझे पण नातवंड आहेत आणि हे सगळे माझे नातवंड आहेत. मी असं समजते आणि ह्या उद्देशाने मी इथं आले. खूप वाईट झालं ते दिल्लीचं, असं नको व्हायला. नक्कीच आई, कसं बघता या सर्व पोरांचं जे आंदोलन त्या ठिकाणी होतं, दिल्लीला झालं, मुंबईत सुद्धा झालं, मात्र आता त्याला अखेर यश मिळालं आहे. शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा झालाय. झाला तर खूप आम्हाला आनंद झालेला आहे. त्याबद्दल खूप खूप म्हणजे इतका आनंद वाटतो की आणखी मोदी यांनी पण राजीनामा द्यावा आणि काय सरकार पडलं पाहिजे. हे केंद्रातलं सरकार पूर्ण पडलं. देवेंद्र फडणवीस यांनी पण राजीनामा द्यावा. नक्कीच आपण पाहू शकतो की धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता अनेक मंत्र्यांचे किंवा पंतप्रधानांचे सुद्धा राजीनामे ही मागणी केली जाते, विद्यार्थ्यांकडनं असतील किंवा मग त्यांच्या पालकांकडनं. कारण की ज्या पद्धतीचं आंदोलन त्या ठिकाणी दिल्लीत असतील किंवा मुंबईमध्ये पाहायला मिळालं, विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज झाला, मात्र अखेर या संपूर्ण आंदोलनाला या ठिकाणी यश आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि